गाडण्याची भूमिकाच तुम्हाला आम्हाला घ्यावी लागेल। निश्चितपणाने प्रश्न अनेक आहेत। अनिल भाऊचं राजकारण संपूर्ण आयुष्य टेंबू 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 करण्यामध्ये गेलं, पण भाऊने किंवा त्यांच्या वारसदारांनी या मतदारसंघामध्ये एका मुलाला जरी नोकरी लावली असेल तर त्यांना हात वर करून दाखवावं। म्हणजे तुम्ही गेल्या 30-35 वर्षामध्ये कुणाला रोजगार दिला नाही, कुणाची घरं उभा केली नाहीत, कुणाचा संसार उभा केला नाही, केवळ एकाच योजनेवरती तुम्ही आतापर्यंत राजकारण करत आला। बरं, गेल्या मुख्यमंत्री तुम्ही म्हणजे अगदी अट्टासानं सरकार पाडण्यामध्ये तुम्ही आघाडीवर होता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करायला तुम्ही आघाडीवर होता, तरी सुद्धा तुम्हाला मंत्रीपद मिळालं नाही। त्यांच्या माध्यमातून फार मोठा विकास या खानापूर आटपाडी मतदारसंघामध्ये झाला असंही चित्र नाही। केवळ एका गोष्टीचं टेंबूचं तुंतर निश्चितपणानं टेंबूसाठी जयंत पाटील साहेबांनी सुद्धा 8 टीएमसी पाणी वाढवून द्यायचं काम केलं। जलसंपदा मंत्री असताना त्यासाठी निधी दिला। म्हणजे तुमचंच सगळं श्रेय नाही, त्यासाठी संपतराव देशमुख असतील, नागनाथांना नायकवडे असतील, भारत पाटणकर असतील, जयंतरावजी पाटील असतील, या सगळ्यांचं योगदान टेंबू योजनेमध्ये आहे। अनिल भाऊ किंवा त्यांच्या वारसदारांनी टेंबूचं तुंतुणं वाजवण्याचं बंद करण्याची भूमिका घेतली पाहिजे। आणि मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की वाडपी आपला असेल, आचार्य आपला असेल, तर निश्चितपणानं आपल्या ताटामध्ये 4 घास किंवा मटणाचा एखादा तरी रवा वाडपी आपला असेल तर मिळतो। राज्याचं मुख्यमंत्रीपद गेले अनेक वर्ष महाराष्ट्रालाही सांगली जिल्ह्याला दुरावलेलं आहे। वसंतदादानंतर महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता निश्चितपणानं जयंत पाटील साहेबांच्याकडे आहे। आणि मग लोकसभेला जसा राष्ट्रवादीचा 80% स्ट्राईक रेट आला, तसाच विधानसभेला 80% स्ट्राईक रेट आला, तर महाराष्ट्राचे उद्याचे मुख्यमंत्री जयंत पाटील आहेत आणि त्यांना मुख्यमंत्री करायचं असेल तर वैभवदादांना आमदार करण्याची गरज आहे। या ठिकाणी राज्यातील प्रसिद्ध वक्ते आदरणीय कराळे सर यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया। आणि म्हणून शेतकरी भावांनो, शेतीचे प्रश्न आहे। भारतीय जनता पक्षानं कशाला दर दिलाय? सोयाबीनला भाव नाही, दुधाला भाव नाही, उसाला भाव नाही, द्राक्ष बेदाण्याची माती झाली। बेदाण्याचा साहेब शालेय पोषण आहारात समावेश करण्यासाठी तुम्हीही प्रयत्न केले, आम्हीही रस्त्यावर लढलो, तसा GR राज्य शासनानं काढलेला आहे। साहेब पाटील साहेब, माझी तुम्हाला विनंती आहे की बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश करण्यासाठी तुम्हीही प्रयत्न केले, आम्हीही रस्त्यावरची लढाई लढलो, तो GR निघालेला आहे। तर आपण या ठिकाणी आपल्या मनोगतामध्ये ही घोषणा करावी की राज्यामध्ये आमचं सरकार आल्यानंतर पहिल्या दिवसापासून मुलांच्या शालेय पोषण आहारामध्ये बेदाण्याचा समावेश असेल आणि मुलांना बेदाण्याचं वाटप केलं जाईल। तो जर निर्णय अंमलात आला तर या परिसरातला तासगाव तालुक्यातला द्राक्ष आणि बेदाणा उत्पादक शेतकऱ्याला चांगले दिवस येणार आहेत। या मतदारसंघामध्ये डाळिंबाचं संशोधन केंद्र किंवा डाळिंबावरती प्रक्रिया करणारा कोणताही उद्योग नाही। दुधाचं मोठं दूध संकलन या परिसरामध्ये म्हणजे शेतीबरोबर दुधाचा धंदा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केला जातो। तर गाईच्या दुधालाही चांगला भाव मिळवण्याच्या दृष्टीनं आपण बोलावं। निश्चितपणानं साहेबांना जायचं आहे, त्यामुळे मी जास्त न बोलता या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा स्वाभिमान महत्वाचा आहे, महाराष्ट्राची अस्मिता महत्वाची आहे। गुजरातला या राज्यातले सगळे प्रकल्प जर गुजरात्याने नेले असतील तर त्या गुजरात्यांना गाडण्याची भूमिका या निवडणुकीमध्ये आपल्याला घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार वैभवदादा पाटील यांचं माणूस घेतलेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरती तुम्ही आम्ही सगळ्यांनी बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करावं, एवढंच या निमित्तानं आवाहन करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय वैभवदादा पाटील यांच्या प्रचार सभेच्या निमित्तानं आज या ठिकाणी होत असलेल्या सभेचे प्रमुख वक्ते आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंतरावजी पाटील साहेब
उपस्थित असलेले माननीय आमदार हॅलो. अरुणांना लाड, शंकरदादा चळवळ प्रमुख वक्ते माननीय कराळे मास्तर, संजयजी पाटील, महेशजी खराडे, अविनाशजी काका पाटील, आयुब सावनूरकर, ठोंबरे साहेब, सर्व व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि आपण सर्व उपस्थित मतदार बंधू भगिनी, युवक मित्रांनो, या ठिकाणी अधिकचं मोठं भाषण मी करण्यासाठी उभा नाही. तुमच्याकडे ते अपेक्षाभंग होईल, कारण वेळ थोडा आहे, साहेबांना जायचं आहे. फक्त या निमित्तानं आपल्या सर्वांचं स्वागत करावं एवढ्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. आपल्या सर्वांचं स्वागत करतो. साहेबांना फक्त जाता जाता एकच सांगतो, विसापूर सर्कलमध्ये ज्या वेळेला शांतता असते त्यावेळेला आतनं वादळ पेटलेलं असतं आणि ते वादळ पेटलेलं आहे. आपल्याला ह्या उपस्थितीवर साहेब जाऊ नका. मी 3 इलेक्शन इथली केलेली आहेत. इथली मंडळी फार विचारपूर्वक मतदान करणारी मंडळी आहेत आणि आपली लढाई आता एका बाजूला नेते आणि एका बाजूला जनता, अशा पद्धतीत ही लढाई आहे. आणि मला पूर्णपणे खात्री आहे, आता जे काय इकडे गेले तिकडे गेले प्रवेश चालू आहे, तुम्हाला माहिती आहे त्यांचे दर ठरलेले आहेत, त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे त्याला तुम्ही काही भीड घालायची काही काम नाही. जनतेनं निवडणूक हातात घेतलेली आहे. मी आता गेल्या 8 दिवसापासून पाहतोय, आघाडीतले काही मित्रमंडळी आपल्या बरोबर आहेत आणि काही मित्रमंडळी आपल्या बरोबर नाही. म्हणून तुम्हाला पूर्णपणे खात्री आहे, या लोकांना चालू वेळेला वैभव पाटलांना आमदार करायचं आहे आणि साहेब वैभव पाटील आमदार होत आहेत याची मी आपल्याला या निमित्तानं खात्री आणि ग्वाही देतो. आणि आपल्या सर्वांना पुन्हा विनंती करतो, तुम्ही सर्वजण गाफील राहू नका. आपण निर्णय केलेला आहे. कर्तृत्व संपन्न अशा प्रकारचं नेतृत्व निवडण्याची तुमची पहिल्यापासूनची हातोटी आहे. कुणाचा तरी वारसा आणि कुणाचा तरी वारस म्हणून या ठिकाणी आपण वैभव पाटलांना उभा केलेलं नाही. नगरपालिकेमध्ये काम करत असताना विट्यासारखे नगरपालिका स्वच्छता अभियानामध्ये देशामध्ये 1 नंबर आणण्याचं काम वैभव पाटलांनी केलं. एक सिनेटमध्ये संधी मिळाली तर शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र खानापूरला आणायचं मोठं काम त्यांनी केलं. सगळ्या संस्था चांगल्या चालवल्या आणि अशा प्रकारचं कर्तृत्व संपन्न नेतृत्व उद्या या मतदारसंघाचं नेतृत्व म्हणून काम करेल. त्यामुळे मला पूर्णपणे खात्री आहे, सर्वांगीण विकास करण्याची हमी वैभवदादाच्या वतीने मी तुम्हाला देतो. वैभवदादाला मतदान करा असं आव्हान करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या साहेबांना पुढे जायची गडबड असल्यामुळं आपल्या महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मान्य जयंतजी पाटील साहेब आपल्याला संबोधित करतील. आमदार विधान परिषदेचे आता माझं होईपर्यंत बसा म्हणतात ते खाली. आमदार अरुणांना लाड साहेब, माजी आमदार माननीय सदाशिवराव पाटील भाऊ, आपले ज्येष्ठ नेते माननीय शंकरदादा पाटील, अविनाश पाटील काका, बाळासाहेब पाटील, बाबासाहेब मुळीक, आपल्या सगळ्यांच्या समोर माझ्यानंतर अतिशय उत्तम भाषण महाराष्ट्रात जे करतात आणि भारतीय जनता पक्षाचं खरं स्वरूप तुमच्या समोर मांडतात आणि मी गेल्यानंतर ज्यांचं भाषण आहे ते नितेश कराळे सर वर्ध्यावरून आलेत. वर्ध्याहून इथं तुर्चीचे संजय पाटील, या मतदारसंघाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते आयुब सावनूरकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते महेश खराडे साहेब, प्रमोद अमृतसागरजी, बोरगावचे संग्राम पाटील, विलास पाटील, संतोष जाधव, प्रकाश खुजट, मुकुंद ठोंबरे, राजू जानकर, प्रकाश माने, सिद्धनाथ जाधव, मनोहर चव्हाण, महेश फळतरे, नितीन जाधव, हरिभाऊ माने, सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आज महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत आणि येणाऱ्या 20 तारखेला
आपण महाराष्ट्र कुणाच्या हातात द्यायचा याचा निर्णय प्रचार करून शेवटी 20 नोव्हेंबरला करणार आहात. या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एक नवा चेहरा आपणा सर्वांना आम्ही दिलेला आहे. वैभव पाटील ज्यांनी विटा नगरपालिकेचं अतिशय यशस्वीपणानं नेतृत्व केलं. नगरपालिकेच्या प्रशासनाचा तर अभ्यास आहेच आहे, अनुभव आहे, पण त्याचबरोबर एक उत्तम असा तरुण चेहरा जो कष्ट करून या मतदारसंघातले सगळे प्रश्न सोडवायला आपल्याला मदत करेल असा चेहरा आम्ही आपणा सर्वांना दिलेला आहे. शेवटी माननीय सदाशिव भाऊ यांच्या सारखा एक ज्येष्ठ नेता ज्यांनी या मतदारसंघात यापूर्वी निवडणुका लढवल्या, त्यांनी सांगितलं की आता नव्या पिढीला आपण सगळ्यांनी मिळून संधी देऊया, आणि म्हणून त्यांना आम्ही संधी दिली. त्यांच्याबरोबर या मतदारसंघातल्या अनेकांनी आता त्यांना साथ द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि सदाशिव भाऊंनी सांगितलं त्याप्रमाणे विसापूर सर्कलमध्ये शांतता आहे म्हणजे जास्त मोठ्या मताचा पाठिंबा जनतेच्या मनात आहे. आपण सगळे या भागात आर पाटील आपले आमदार होते, आपण त्यांना नेहमी साथ दिली. ती साथ देत असताना आज पक्ष अडचणीत आहे, आबा असते तर आबांनी पूर्ण ताकदीनं शरद पवार साहेबांची साथ दिली असती. पवार साहेबांना आणि उद्धव ठाकरेंना सोडून काही लोक गेली आणि सध्याचं सरकार स्थापन झालं. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फोडण्याचं काम यांनी केलं. या सगळ्या संकटाच्या काळात आबांनी पवार साहेबांची साथ सोडली नसती. आणि म्हणून या मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांना पहिल्यांदा माझं आव्हान आहे की स्थानिक काही गट असोत, स्थानिक काही असलं तरी आबांना मानणाऱ्या सगळ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी काही झालं तरी शरद पवार साहेबांच्यासाठी आपल्या वैभव दादा पाटलांच्या मागे आपली ताकद उभी केली पाहिजे. आणि ते काम या भागातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मतदारांनी करावं अशी पहिली विनंती. या मतदारसंघामध्ये तिकीट मागताना सगळेच म्हटले आमच्यापैकी कुणालाही तिकीट द्या, म्हणून त्यातल्या त्यात नवा चेहरा आम्ही घेतला. तर बाकीचे तिकीट मागणारे निघून गेले. त्यामुळं थोडीशी अडचण झाल्यासारखी प्रथमदर्शनी वाटते. पण काही गेल्यावर नवीन लोक आली आणि ती आता वैभवदादांचं काम करतायत. बाबूराव मुळीक साहेबांना माहिती आहे की या मतदारसंघामध्ये अनेक वर्ष सदाशिव पाटील साहेबांनी चांगल्या पद्धतीनं नेतृत्व केलेलं होतं. आज नव्या पिढीला आम्ही पुढे आणण्याचा प्रयत्न करताना या भागातल्या तरुणांचंही कर्तव्य आहे की नव्या चेहऱ्याला संधी देत असताना वैभवदादांच्या सारख्या एका अनुभवी पण नव्या चेहऱ्याला आपण संधी देऊ शकतो. खरं म्हणजे अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. तुम्ही एका बाजूने महागाईला तोंड देताय, दुसऱ्या बाजूने बेकारी बेरोजगारी महाराष्ट्रात प्रचंड वाढलेली आहे. उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर प्रचंड मोठ्या प्रमाणात गेलेले आहेत. नोकऱ्या मिळत नाहीत अशी घराघरातली परिस्थिती झालेली आहे. महागाई झाली, त्याच्यावर जीएसटीचा कर हे आपला काही पिछा सोडायला तयार नाही. आणि आमच्या महाराष्ट्रात अनेक वेळा आया बहिणींची अब्रू ही घेण्याचं पाप काही लोक करतात. अशा घटना सतत होतात. राज्य सरकारला कायदा आणि सुव्यवस्था राखता आली नाही. अशा अनेक गोष्टी मी तुम्हाला इथं सांगू शकतो. पण हे सांगत असताना या मतदारसंघामध्ये आपण महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून का आणावा यासाठी काही 5 महत्वाचे मुद्दे आमच्या महाविकास आघाडीने जाहीर केलेले आहेत. आमचं सरकार महाराष्ट्रात येईल ही काळ्या दगडावरची रेघ आहे. महाराष्ट्रभर फिरून आम्ही आल्यावर आमचा विश्वास आहे की महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात शरद पवार साहेबांना, उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रातली लोक फार ताकदीनं मदत करायला लागलेली आहेत. आज
सरकार जर आमचं येणार असेल तर आम्ही काय करणार? राहुल गांधी, शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांनी एक पंचसूत्री महाराष्ट्राला सांगितलेली आहे की आमचं सरकार आलं आम्ही ह्या गोष्टी 5 करण्याचा प्रयत्न करू. त्यातली पहिली भूमिका अशी आहे की आमचं सरकार आल्यानंतर महालक्ष्मी योजना महाराष्ट्रातल्या महिलांच्यासाठी आम्ही काढू आणि या महालक्ष्मी योजनेमध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या भगिनींना, गरीब घरातल्या भगिनींना 3,000 रुपये महिन्याला देण्याचं काम आमचं सरकार आल्यावर करेल. महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्या आया बहिणींना एसटीचा प्रवास आता पूर्णपणाने माफ करायचा निर्णय आम्ही सत्तेवर आल्यावर करू. म्हणजे महाराष्ट्रात कुठेही महिला प्रवास करत असेल तर एसटीनं तिला प्रवास करायला तिकीट घ्यायची गरज नाही, कोणताही खर्च येणार नाही, एसटीचा प्रवास पूर्णपणाने माफ. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळी एक निर्णय आम्ही मोठा घेतलेला, तो म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी करायचा. आता त्या निर्णयाला 5 वर्ष झाली, पण शेतकऱ्यांच्या समस्या 5 वर्षात, मागच्या 2.5 वर्षात एवढ्या वाढल्या की सरकारला या महाराष्ट्रातल्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी वेळ मिळाला नाही. आणि म्हणून सोयाबीनच्या किमती 3400-3500 रुपयावर, कापसाच्या किमती कमी, कांद्याच्या किमती वाढून दिल्या नाहीत. शेतकऱ्यांच्या कुठल्याही पिकाला शेतीमाल पाहिजे त्या अपेक्षित मिळाला नाही आणि म्हणून शेतकऱ्याच्यावरचं कर्ज वाढलं. अगदी उत्पादन खर्च देखील सोयाबीन लावणाऱ्यांना मिळत नाही अशी महाराष्ट्रात अवस्था आहे. आणि म्हणून त्या शेतकरी थकलेला आहे. पुन्हा 3 लाखापर्यंत जो शेतकरी थकलेला असेल त्याची कर्जमाफी करण्याचा निर्णय आमची महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर घेईल, हाही विश्वास मी आपणा सर्वांना देतो. आज खरं म्हणजे असे अनेक मुद्दे आहेत की जे मुद्दे दिवसा बऱ्याच भागात महाराष्ट्रात बिबट्यांचा त्रास होतो म्हणून दिवसा वीज मिळाली पाहिजे 12 तास, असा देखील आम्ही निर्णय केलाय की आम्ही सत्तेवर आल्यावर 12 तास शेतकऱ्यांना वीज दिवसा देण्याचा प्रयत्न करू. असे अनेक मुद्दे आहेत की ज्यांचा निश्चित तुमच्या जीवनावर चांगला परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. आज माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे की सत्तेत आल्यानंतर या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतील तर महाविकास आघाडीला आपल्याला निवडून द्यावं लागेल. तुम्ही सगळ्यांनी, माझी विनंती आहे की घरी गेल्यावर एक महत्वाचं काम करा. घरी गेल्यानंतर विचारतीलच कुठनं आला, त्यांना सांगा अशी सभा होती तिकडे गेलो होतो. मग तुमच्या पत्नीला समोर बोलवा, दुपारचा चहा घेताना बहिणीला बोलवा, आईला बोलवा, वहिनींना बोलवा, मावशींना बोलवा, घरातल्या सगळ्या महिलांची मिटिंग घ्या. वाडा मोठा असेल तर वाड्यातल्या सगळ्यांची मिटिंग घ्या. भावकी मोठी असतील त्या भावकीतल्या सगळ्या महिलांना एकत्रित बोलवा आणि त्यांना एकच सांगायचं, तो दाढीवाला 1,500 रुपये देतोय महिन्याला, आज ह्यो बाबा आलाय तो 3,000 रुपये द्यायला तयार आहे. एवढं काम करा, माझं काम पूर्ण होईल. आपण महाराष्ट्रामध्ये आरोग्याची एक योजना आणतोय. मोदी साहेबांनी 2018-19ला काहीतरी जाहीर केलेलं की मोदी की गॅरंटी, देशातल्या प्रत्येक नागरिकाला 5 लाख रुपयाचा विम्याचं कव्हर आरोग्याचं. मला प्रश्न विचारायचा आहे, ह्या भागातल्या कुणाला हॉस्पिटलमध्ये जायला लागलं तर तुमच्यातल्या कुणाला मोदींच्या गॅरंटीचं कार्ड घेऊन हॉस्पिटलमध्ये तुम्ही कोणी गेला आणि 5 लाखापर्यंत मोदींनी तुमचं कर्ज माफ, मोदींनी हॉस्पिटलचं बिल माफ केलं, असा कोण इथं माहीत चालला असेल तर त्यांनी हात वर करा, म्हणजे मग पुढचं भाषण मी थांबवतो. मोदींनी, मी लय सभा घेत, प्रत्येक सभेत हा प्रश्न विचारतो, आजपर्यंत महाराष्ट्रात एकानेही हात वर केलेला नाही होत.
याचा अर्थ असा की मोदी साहेबांच्या पासून एकनाथ शिंदेपर्यंत ही जी आश्वासनं दिलेली आहेत ही सगळी झुटी आहेत. राहुल गांधींनी आश्वासन दिलं कर्नाटकात महिलांना 2,000 रुपये मिळत आहेत. तेलंगणात जी आश्वासनं दिली तेलंगणात त्याचा अंमलबजावणी चालू आहे. आणि त्यामुळं मोदी साहेबांनी दिलेली आश्वासनं खरी ठरत नाहीत, फलद्रूप होत नाहीत. हे आपल्याला ज्वलंत उदाहरण मी तुम्हाला देऊन सांगितलं. पण आम्ही आमच्या महाविकास आघाडीच्या वतीनं असं ठरवलंय की महाराष्ट्रातले जे गरीब कुटुंब आहेत, ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही, हॉस्पिटलचं बिल देणं शक्य नाही, अशा महाराष्ट्रातल्या गरीब कुटुंबात राहणाऱ्या लोकांचा 25 लाख रुपयाचा विमा काढायचा निर्णय महाराष्ट्र सरकार करेल. आणि इथनं अगदी ॲस्टर आधार कोल्हापूरचं किंवा पुण्याचा रुबी हॉल हॉस्पिटल किंवा मुंबईच्या ब्रिज कँडीमध्ये तुम्हाला ऍडमिशन झाली आणि त्याचे 15-20 लाख रुपये खर्च आला, ते कार्ड दाखवलं की ऑटोमॅटिक त्यांच्या नावाने बँकेतनं विमाची रक्कम जमा होईल आणि त्या माणसाला 1 लाख रुपये 1 रुपयाची तोशिष लागणार नाही, अशी आम्ही व्यवस्था करणार आहोत. माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की आपलं सरकार आपल्या विचाराचं आणण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. कारण त्याचं आणखीन एक कारण आहे की छत्रपती शिवाजी भ्रष्टाचार तर किती आहे आता मी सांगून वेळ घ्यायची गरज नाही. प्रत्येक आमदार म्हणतो मी 500 कोटी आणले, 2,000 कोटी आणले, 3,000 कोटी आणले. मग असे झाडाच्या पारावर बसलेले लोक म्हणतात 3,000 कोटी आणले, एक काढ मोबाईल. मग मोबाईलवर टकटक करतात, 10% किती होईल, 15% किती होईल, 20% किती होईल. ही महाराष्ट्रातली परिस्थिती आहे. ह्या आमदाराला एवढे दिले की त्यांनी त्यातनं पाहिजे ते खावं, अशी भ्रष्टाचारी मनोवृत्ती महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळात बळावलेली आहे. यांनी भ्रष्टाचार किती केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणला पुतळा कोसळला, मोदी साहेबांनी उद्घाटन केलेला, त्या पुतळ्यामध्ये देखील यांनी भ्रष्टाचार केला. तो पुतळाही यांनी सोडला नाही. म्हणजे भ्रष्टाचाराची परिसीमा यांनी गाठली. छत्रपतींचा पुतळा कोसळला म्हणजे आमचा सगळ्यांचा स्वाभिमान कोसळला. आणि स्वाभिमान जर कोसळला असेल तर त्याचं प्रायश्चित्त 20 नोव्हेंबरला या मतदारसंघात आपल्या वैभवदादांचा विजय करून आपल्याला त्याची स्वाभिमान कोसळल्याबद्दल महायुतीच्या लोकांना प्रायश्चित्त देण्याची तारीख आहे 20 नोव्हेंबर. मी आपणाला कळकळीची विनंती करतो. प्रश्न अनेक आहेत. मी मध्ये भाषण केलं खानापूरला. मी काय सांगितलं की आटपाडीचं धुराडं मी पेटवेन. मी म्हणजे मी नाही, मी खरेदी करणार नाही, मी खरेदी करणार नाही, पण मी सगळी मदत त्यांना करेन, अशी माझी भूमिका आहे. आणि राजेंद्र देशमुख आणि अमर देशमुख यांना बसून भाऊंच्या समोर बैठक करून मी सांगितलंय की ही निवडणूक झाल्यानंतर आटपाडीचा साखर कारखाना चालू करण्यासाठी तुम्हाला सर्व ती मदत आम्ही करू, हे सांगितलं. आता भाषणाला कमी वेळ असल्यामुळे तिथं भाषणात मी म्हटलं आटपाडीचं धुराडं मीच लावणार. मी लावणार म्हणजे मी खाजगी कारखाना विकत घेणारा माणूस नाहीये. माझा एकही खाजगी कारखाना नाही. हा डीसीसी बँकेच्या ताब्यात तो आता आहे. डीसीसी बँकेच्या मदतीतून तो कारखाना आपण उभा करू आणि चालू करू, ही आपली भूमिका होती. मी म्हणजे कोण? मी म्हणजे माझी सहकारातली ताकद. मी म्हणजे काही खाजगी महाराष्ट्रात कारखाने विकत घ्यायला महाराष्ट्रभर हिंडलेलो नाही मी कुठं. खाजगी एकही कारखाना चालवण्याची आमची भूमिका कधी नाहीये. त्यामुळे गैरसमज करून घेऊ नये. राजेंद्र अण्णांनी गैरसमज करून घेऊ नये. त्यांचे लहान बंधू अमर देशमुखांनी गैरसमज करून घेऊ नये. धुराड पेटवणार म्हणजे काय? आता कवठेमंकाळ कारखान्यालाही मी मदत करायचा प्रयत्न करतोय. म्हणजे काय, आम्ही सगळे त्यांच्या मागे आहोत आणि ती कारखाना चालू झाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आमचे कारखाने बळकवण्याची भूमिका नाही. एक नेते महाराष्ट्रात आले तिकडे आष्ट्याला आणि सांगितलं की इथला कारखाना संभाजी पवारांचा जयंत पाटलांनी घेतला. अरे व्यंकप्पा पत्की आणि संभाजी पवार माझ्या मागे लागून लागून भेंडाळले, डोळ्यात अश्रू काढून म्हटले साहेब हे तुमच्याकडे घ्या, आम्हाला हे चालवता येणार नाही. ते तसेच देत होते. मी 1 टाइम सेटलमेंट केलं. बँकांना 5-6 बँकांना बोलवलं. बँका काहीतरी
मला आता आठवत नाही, पण 70-75 कोटी रुपये होते. त्यांना गोड बोलून 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 मी कमी आणलं. तेवढी रक्कम राजाराम बापू कारखाने एक रकमी भरली. त्यांना त्यांच्या त्रासातनं सोडवलं. करार काय होता? 5 वर्ष आम्ही चालू, शेवटच्या 2 वर्षात त्यांनी पैसे आमचे द्यावेत आणि कारखाना घ्यावा. आता ही प्रोसेस त्यांनी केली नाही. राजाराम बापू कारखाना हा काय माझा खाजगी कारखाना नाही, कराराप्रमाणेच काम करावं लागतं. आता जे नेते आले होते आष्ट्यात, त्याला अजून बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत आणि त्यांच्यासारखे मी काही खाजगी कारखाने कुठं खरेदी करत बसलेलो नाही. त्यामुळे आम्ही सहकारातली लोक सहकाराशीच प्रामाणिक राहू. खाजगी कारखाना काढण्याचं स्वप्न आम्ही कधी बघत नाही. त्यामुळं भाऊ, तुम्ही त्यांना निरोप द्या. अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही परत फिरायला हरकत नाही. आटपाडीचा स्वाभिमान जपायचा असेल तर तो कारखाना चालू करणं आणि पुढच्या वेळी निवडणुकीला उभं राहणं हा त्यातला योग्य मार्ग आहे. आणि त्यासाठी भाऊंनी त्यांना योग्य तो निरोप द्यावा. वेळ बराच झालाय, पण हे कराळे मास्तर हे जिन्नस लय वेगळा आणि ऐकण्यासारखा आहे. म्हणजे त्यांनी भाषण केलं, तुम्ही मला कोणी सोडायला येऊ नका, भाषण ऐका. तुम्ही मंत्रमुग्ध होऊन भाषण, म्हणजे वैदर्भीय भाषेत भाषण आहे, थोडंसं अतिशय नम्र भाषण आहे, चुकीचा शब्द न वापरणारं भाषण आहे, कुठलाही वेगळा शब्द ते वापरत नाही, संविधानिक सगळे शब्द वापरून ते भाषण अतिशय उत्तम करतात. तुम्हाला त्यांचा अनुभव घ्यावा लागेल. तुतारी वाजवणारा माणूस हे आमचं चिन्ह आहे. तुतारी वाजवणारा माणूस हे आमचं जे चिन्ह आहे, त्याच्या मागं विसापूर सर्कलच्या सर्व कार्यकर्त्यांनी ताकद उभी करावी. या निवडणुकीत महाराष्ट्रात आपलं सरकार येणार आहे. या भागातले सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपले सगळ्यांचे नेते म्हणून, युवा नेते म्हणून वैभव पाटील करतील. आणि त्यासाठी तुमचा 20 नोव्हेंबरला आशीर्वाद व्हावा एवढीच विनंती करतो. पुन्हा आर पाटलांच्या कार्यकर्त्यांना सांगतो, रोहित पाटील तिकडे निवडून येणारच आहेत. पलीकडं मी लहान कार्यकर्ता आहे, आलो तर आलो निवडून. त्याच्या पलीकडं मानसिंग भाऊ आहेत. 4थी सीट ही आपल्याला मिळालेली आहे. त्यामुळं ज्यांचा आर पाटलांच्यावर विश्वास, भरोसा, श्रद्धा होती, त्या सगळ्या मतदार बंधू भगिनींना मी सांगतो की दिवस बदललेले आहेत. आबांचा विचार, शरद पवार साहेबांचा विचार पुढे न्यायचा असेल तर तो तुतारी वाजवणारा माणूसच घेऊन जाऊ शकतो. आपण सगळ्यांनी ताकदीनं वैभवदादांच्या मागे आशीर्वाद उभा करावा एवढी विनंती करतो आणि मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद साहेब. मी आता काल कंटिन्यू 6-7 दिवस झाले, बहुतेक 8वा दिवस आहे, मी आदरणीय पवार साहेबांसोबत फिरून राहिलो. मी विदर्भाच्या दौऱ्यापासून त्यांच्यासोबत आहे. पवार साहेबांना इथं जेव्हा मी पश्चिम महाराष्ट्रात आलो तर तेव्हा पहिल्या दिवशी प्रचारात 3 सभा होत्या, दुसऱ्या दिवशी 4 झाल्या, त्याच्यानंतरच्या दिवशी 5 झाल्या, त्याच्यानंतरच्या दिवशी 6 झाल्या आणि काल शिरूर आणि पुणे मतदारसंघात एका दिवशी पवार साहेबांनी 7 सभा घेतल्या. म्हणजे या महाराष्ट्रात शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार युवकांवर जो अन्याय होऊन राहिला तो अन्याय दूर झाला पाहिजे, शेतकऱ्याला शेतमालाचे भाव भेटले पाहिजे, याच्यासाठी हे गद्दारांचं सरकार मातीत गेलं पाहिजे, याच्यासाठी अहोरात्र झटत आहे आणि रोज 6-6, 7-7 सभा घेत आहे. मी विचार करून राहिलो का ही 84व्या वर्षी ताकद येते कुठून. मी पवार साहेबांना विचारलं का हे कुठून येऊन राहिलं हे, तर ते आमच्याचकडे बोट दाखवून असे म्हणते का हे तुमच्यातूनच येऊन राहिलं. हे ताकद ही तुम्हाला पाहून येऊन राहिली. 84व्या वर्षी या महाराष्ट्रातल्या तमाम युवकांना एक आदर्श आहे का पोट्टे वावरात म्हटलं का ओलाले जा पाणी, तर ते वावरात जात नाही. पवार साहेब 8-8, 9-9 सभा तुमच्यासाठी एका दिवशी घेऊन राहिले आणि त्या कशा मॅनेज करायच्या. मी जेव्हा पाहून राहिलो तर अक्षरशः या वयात
ठीक आहे, या महाराष्ट्राला लाभलेला 84 वर्षाचा तरुण योद्धा आहे, जो या महाराष्ट्रात परिवर्तन झालं पाहिजे याच्यासाठी झटत आहे. आणि मी जयंत पाटील साहेबांच्या जिल्ह्यात आलो, त्यांच्या मतदारसंघातही आता सभा आहे. तर आता मंगळवेढ्याची सभा म्हणजे 3 वाजतापासून हा शेड्यूल होता, तर म्हणून कोणती एखादी ऍडजस्टमेंट होते का. तर काल निघताना आम्ही इंदापूरला थांबलो आणि त्याच्यानंतर मग मंगळवेढ्याची सभा केली आणि इकडं आलो. म्हणजे वेळ वाया नाही गेला पाहिजे बा, आणि या महाराष्ट्रात बदल झाला पाहिजे मला असं वाटते. कारण मी ह्या ईच्या दाढीवाल्याचा आणि तिच्या दाढीवाल्याचा दोघाचाही सत्यानाश पाहिला आहे. दोघंही एकामेकाची दाढी धरते आणि ओढत जाते आणि या महाराष्ट्राचा सत्यानाश करत जाते. आता हे जे मलिदा गँग आहे हे खाऊन साले डकार बी देत नाही. म्हणजे खाते तर खाते पण डकार द्यायची याचा विषयच नाही आहे. काल त्या भोसरीमध्ये एका सभेत होतो, त्या भोसरीच्या 3 उमेदवार होते. तिथं मला एका माणसानं सांगितलं, सर म्हणे यायनं कुत्र्याच्या नसबंदीतले पैसे खाल्ले म्हणे. मी म्हणलं कम खतरनाक आहे. म्हणलं त्याच पैशात यायनंही नसबंदी तर नाही करून घेतली. म्हणजे जास्त पैसे भेटन बा, आपली ऑलरेडी करून आहे, पैसे डायरेक्ट अकाउंटला येईल. म्हणलं तो डॉक्टर व्हेटरनरी होता का आपला होता. म्हणजे हे इतके खतरनाक लोक आहे का यायनं कुत्र्याच्या नसबंदीतले महानगरपालिकेचे पैसे सोडले नाही. बरं आता तर हद झाली का या महाराष्ट्राची अस्मिता, या महाराष्ट्राचा स्वाभिमान, छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक माणसाच्या काळजाचा विषय आहे. 8 महिन्याच्या अगोदर उभारलेला पुतळा, मालवण इथला पुतळा जर पडत असाल तर तुम्ही विचार करा यायनं किती पैसे त्या पुतळ्यातले खाल्ले असन. बरोबर नाही का. आणि हे साले नाव ठेवते का या इंडियन नेव्हीनं पुतळा उभारला होता. लाज वाटायला नाही पाहिजे का तुम्ही पुतळा उभारला. आता हे बंदे आरोप आपल्यावर येते तर का करायचं, तर नाव ठेवायचं इंडियन आर्मीले, इंडियन नेव्हीले. आणि मग आता जर छत्रपती शिवाजी महाराजाचे पुतळ्यातले यायनं पैसे खाल्ले, महाराष्ट्रातला स्वाभिमान मातीत मिसळण्याचं काम केलं, तर तुम्ही त्यांना मतदान देणार का. देणार का. यायची जागा यायले 20 तारखेला दाखवून द्यायची आहे. म्हणून या महाराष्ट्रात शेतकरी गोरगरीब कष्टकऱ्याचं सरकार आलं पाहिजे. याच्यासाठी पवार साहेबांनी ज्याच्यावर विश्वास टाकला असे वैभवदादा पाटील यांना 20 तारखेला तुतारी या चिन्हासमोरचं बटन दाबून आपल्याला जास्तीत जास्त मतानं विजयी करायचा आहे. कारण सरकार 23 तारखेला आपलंच येणार आहे. आणि हे मी प्रत्येक सभेतली गर्दी पाहून राहिलो, अमाप गर्दी आहे, तुफान लोक आहे, लोकांच्या मनात प्रचंड राग आहे. यायनं पुऱ्या महाराष्ट्राचा सत्यानाश करून ठेवला ना जी. महाराष्ट्रातले पुरे रोजगार गुजरातच्या दावणीला लावले आहे ना. आता नरेंद्र मोदी साहेबांनी 2 दिवसाच्या अगोदर दिवाळीच्या टाटा एअरबसच्या प्रोजेक्टचं उद्घाटन केलं. कुठं केलं, तर उद्घाटन केलं गुजरातने. स्पेनचा राष्ट्राध्यक्ष होता तो. टाटा एअरबसचा प्रोजेक्ट नागपूरला होणार होता. गोरगरीब शेतकरी कष्टकरी यायचे पोरं, इंजिनियर झालेले, पॉलिटेक्निक झालेले, ITI झालेले पोरं लागले असते. त्याच्यानंतर मोठा प्रोजेक्ट होता एक वेदांता फॉक्सकॉनचा. तो वेदांता फॉक्सकॉनचा प्रोजेक्ट कुठं घेऊन गेले, तर तो पुण्यातून गुजरातमध्ये घेऊन गेले. म्हणते पवार साहेबांना का केलं. आता त्या दिवशी अमित शहा आले होते, महाराष्ट्रात येऊन म्हणते भ्रष्टाचाराचा सरगना पवार आहे. त्याला लाज वाटत नाही का तो जो केंद्रातला गृहमंत्री आहे. म्हणून अजित भाऊला बहीण झाली लाडकी, नाही तर अजित भाऊला बहीण नाही आठवे. आणि योजना कोण चालू केली माहित आहे, ज्यानं स्वतःची लाडकी बायको लाडक्या बहिणीच्या विरोधात उभी केली होती त्यानं लाडकी बहीण योजना जाहीर केली. म्हणजे पहा ना किती दुपट्टी भूमिका आहे, कसं खतरनाक काम आहे. आणि खरं आहे, अरे आपला प्रश्न काही खूप मोठा नाही. आपला प्रश्न खूप मोठा आहे का. आता कांद्याले भाव नाही, दुधाले भाव नाही. आता 6,000 कांद्याले भाव गेला तर शेतकऱ्यापाशी कांदा नाही. व्यापाऱ्याचा फायदा आहे. दूध 25 रुपये 26 रुपयांनी चाललं, मार्केटमध्ये 52 रुपये 60 रुपये लिटरचं पाकिट भेटते. मधातला मलिदा खाऊन कोण राहिलं. DAPची बॅग 538 रुपयाची होती जी 2014 होती का नाही. आता 1350-1400 झाली. माया बापानं वाढवले का भाव.
युरियाची बॅग, रोटावेटर कल्टिवेटरचे भाव डबल झाले. पण तुमच्याकडे किती रेट आहे रोटावेटर कल्टिवेटर एकरी? 2000 असं, 2500. तुमच्या इकडे लय जास्त आहे. आता हे भाव 1500 रुपये 1200 रुपये होते 2014ले. तुम्ही ट्रॅक्टरवाल्याला विचारा हे भाव कोण वाढवले, तो सरळ सांगते कायच्यामुळे भाव वाढले, कशामुळे भाव वाढले. तो म्हणते डिझेलचे भाव वाढले. माझ्या बापाने वाढवले डिझेलचे भाव. 2014ले 52 रुपये लिटर डिझेल होतं. आता किती झालं? 93 रुपये, डबल. यानं लागत खर्च वाढून गेला आपल्या शेतीचा. पण आपल्या शेतमालाचे भाव वाढून राहिले नाही. मग शेतकरी मेला तरी चालते, शेतकऱ्याचा कांदा घरातच सल्ला तरी चालते. अजून यायला का नाही दिलं? हे पक्ष फोडून गेले. सुरत मार्ग गुवाहाटी गोवा मार्ग वापस जाऊन सत्ता स्थापन केली. यायनं पक्षाचं चिन्हही चोरलं. उद्धव ठाकरे साहेबाचं चोरलं का नाही? नावही चोरलं. बरं झालं साल्यानं आडनाव नाही मागितलं, नाही तर एकनाथ ठाकरे झाले असते. मागा लागत होतं का नाही? आडनाव बी आता तेवढंच काय ठेवलं म्हणा, आडनाव बी घे. मग 2 बापाचा विषय आला असता. म्हणजे एवढंच घेतलं काय ठेवतं बा. आता अजित पवार साहेबांनी पवार साहेबांचे फोटो वापरले, घड्याळीचं चिन्ह वापरलं. आता सुप्रीम कोर्टानं आदेश दिला का तुम्हाला साहेबाचा फोटो गिटो वापरता येणार नाही, तुमच्यात कुवत असेल तर भांडा. द्यायला माहित आहे आपल्याला लोक असे मतदान करणार नाही. आता त्या घड्याळीच्या चिन्हाच्या खालतं सुप्रीम कोर्टाने सांगितलं का तिथं लिहा हे चिन्ह विवादास्पद आहे. अजून याचा डिस्प्यूट सुटलेला नाही. पण पवार साहेबांना लोकसभेतच ते घड्याळ बंद पाडलं. त्याची चाबी आता पवार साहेबापाशी आहे. चालू करायची का बंद करायचं? मी पवार साहेबांनी एका भाषणात म्हणलंय का साहेब म्हणलं आता हे घड्याळ एखाद्या एपीएमसीत आपण विधानसभा झाली का याचा लिलाव करून टाकू. तसंही ते कोणी घालायला तयार नाही आहे. बरोबर नाही का? आता मी स्पर्धा परीक्षेचे क्लासेस घेतो वर दिले. माझे एमपीएससी यूपीएससीचे क्लासेस आहे. दरवर्षी 150-200 पोरं लागते. पण 4 वर्षापासून मी मोदीच्या विरोधात बोलून राहिलो. मी 2014ले त्याला 1व्या मत दिलं होतं. वाटलं ह्या काहीतरी देशाचं भलं करण. पण मला 2 वर्षात लक्षात आलं का यानं वाटोळच केलं. बरं ह्या दाढीवाला तसाच. आता यानं परीक्षा घेतली, तलाठीची भरती घेतली, ग्रामसेवकाची घेतली, गोरगरिबाचे पोरं स्पर्धा परीक्षेची तयारी करते, पोलीस भरती घेतली. फी किती? 1000 रुपये. मी एवढ्या विनंत्या केल्या सरकारले का हे फी खूप जास्त होते, गोरगरिबाचे पोरं अभ्यास करते. आता फी 1000 रुपये. या देशात कलेक्टर बनाची फी 100 रुपये आणि तलाठी बनाची फी 1000 रुपये. कुठं न्याय मागायला जाऊ? उलटे धंदे नाही काही. मग न्याय कुठं मागायचा? कोणाला मागायचा? प्रश्न नाही का जी? मग आता तुम्ही विचार करा, जर असं गोरगरीब शेतकऱ्यावर अन्याय करत असत, म्हणते आम्ही लाडक्या बहिणीले 1500 रुपये चालू केले, दिले पैसे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. ह्या लाडक्या बहिणीचे पैसे कवा वापस मागन ही काहीच गॅरंटी नाही आहे. त्यानं माये वापस मागितले, पण कायचे? मी काही लाडकी बहीण नाही. माये कोणते पैसे वापस मागितले? शेतकरी सन्मान योजना चालू केली 2019च्या इलेक्शनच्या अगोदर. मग यायचं हेच आहे का पैशात मतदान घेता येते का? मग शेतकऱ्याला 6000 रुपयाची साले भीक देते. आणि फवाऱ्याच्या औषधावर 18% जीएसटी लावला. किती टक्के? 18. म्हणजे 1 लाखचं औषध घेतलं का गपकन 1,18,000 रुपये घेते. 18,000 सावडून आणि भीक देते कितीची? 6000ची. मग वरून आदेश होता 2019ले का ज्या ज्या शेतकऱ्याच्या नावावर 7/12 आहे त्याच्या नावावर पैसे टाका. मग माझ्या नावावर 7/12 होता, दिल्ली टाकून 3 वर्ष आले. मला बरं वाटलं. 3ऱ्या वर्षी वर्धेचा तहसीलदारानं मला नोटीस पाठवला का कराय गुरुजी तुम्ही इन्कम टॅक्स भरता म्हणून तुम्हाला हे शेतकरी सन्मान योजनेचे पैसे घेता येत नाही, हे पैसे तुम्ही वापस करा. मी गेलो तहसीलदाराकडे, ठेवला हे नोटीस. म्हणलं साहेब मी अर्ज केला, माही कुठं सही आहे, मी मागणी केली. म्हणजे नाही. मग तुम्हाला कोणा सांगितले पैसेच टाकले माझ्या अकाउंटवर? म्हणजे वरून आदेश होते, टाकले. मग म्हणलं वापस नाही देत. आता टाकले तर वापस मी देऊ, मागून राहिले तुम्ही. तर म्हणे वापस करा नाही तर 7/12वर पैसे चढवीन म्हणे. ती आप बहीण माय म्हणलं हे तर उपाधी धंदे आहे.
मग तुम्ही पैसे तर दिले वापस मागून राहिले. आता लाडक्या बहिणीले एका घरी तिघीन पैसे घेतले आहे. आणि त्यानं का म्हणलं एका घरी तिघीनं घेतले आहे, एकीचे ठेवा आणि दोघीचे वापस करा. तर मग काय हे कोंबडी इकन का बोकड्या इकन घरचा? आपतच आहे ना भाऊ. कुठून द्यायचे वापस? खर्च करून टाकले दिवाळीले यायनं. हाय का नाही? म्हणजे हे सरकार इतकं खतरनाक आहे का या गोरगरीब शेतकऱ्याले रस्त्यावर आणायचं काम केलं. लागत खर्च वाढून गेला शेतीचा. पण सोयाबीनचं रेट, आमच्या इकडे सोयाबीन पिकते, सोयाबीन पिकलं काय, सोयाबीनची ढेप बोलावली अमेरिकेतून. आता कापूस निघाला ऑस्ट्रेलिया, ब्राझील आणि त्या दक्षिण आफ्रिकेतून 22 लाख कापसाच्या गटांनी बोलावल्या. तूर निघाली इजिप्तवरून तुरीची दाय बोलावली, अकातल्यासारखी बोलावली. ते खपली नाही. 10,000 तुरीचे रेट होते, 4,000वर आले. 4,000 आले आणि तुरी खपल्या नाही तर त्याची दाय बनवली. भोगदाड पडलेली तुरीची दाय त्या सार्वजनिक वितरण प्रणाली कंट्रोलमध्ये 32 रुपये किलोने इकली साल्यानं. म्हणजे हे काही शेतकऱ्याचं काही लेणं देणं नाही. ठीक आहे, आपला माल निघाला का निर्यात थांबून द्यायची, त्याची त्या मालाची आयात करायची, आपल्या मालाचे भाव पाडायचे, असं धोरण यायचं आहे. म्हणून हे जे गद्दाराचं सरकार आहे, हे मलिदा गँग खाणाऱ्याचं सरकार आहे, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. यांना थांबवण्यासाठी जो पवार साहेबांनी विडा उचलला आणि आपल्या मतदारसंघातून, खानापूर आटपाडी मतदारसंघातून ज्यांच्यावर विश्वास टाकला असे वैभवदादा पाटील यांना जास्तीत जास्त मतानं येणाऱ्या 20 तारखेला मतदान करा. 23 तारखेला या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि या महायुतीच्या सरकारले आपल्याला या मातीत गाडायचं आहे. ज्यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान मातीत मिसळण्याचं काम केलं अशा सरकारले त्याची जागा दाखवायची आहे. पुन्हा हे फडणवीसचं सरकार आलं पाहिजे नाही. ठीक आहे, म्हणून नात्यातला अजित वैयक्ता आला पाहिजे, मित्रातला एकनाथ वैयक्ता आला पाहिजे. बरोबर नाही का? सध्या खतरनाक आहे आणि म्हणून हे काही आपल्याला न्याय देऊ शकत नाही. मी जवळून पाहिलेली परिस्थिती आहे. मी वर्धेत मोदीचे ट्रक, म्हणजे इतका इल्लीगल कारखाना आहे. आमच्या वर्धेत मोदीची सभा होती तर मोदी 5 मिनिट एका रूम मध्ये थांबणार होता आणि मुताले जाणार होता. तर त्याचा खर्च 84 लाख रुपये. 84 लाख, 2 मजली बिल्डिंग उभी होती 84 लाखात. आणि मुरुम, गव्हर्नमेंटच्या जागेतून मुरुम इल्लीगल उत्खनन चालू होतं. 250 ट्रक एकट्यानं अडवले. ते 400 लोक, मी एकटा. माझ्या अंगावर ट्रक चढून राहिले होते. मी असा लय लहान आहे पण तुफान आहे. हो, कास्तकाराचं, शेतकऱ्याचं पोरग आहे. ज्याचं जळते त्याला कळते, जळते म्हणून बोलतो, हाय का नाही? आणि हे साले पवार साहेबांवर आरोप करते. आता तो ठीक आहे, अमित शहा येऊन पवार साहेबांवर आरोप करते, त्याला लाज वाटत नाही. मराठीत एक म्हण आहे, स्वतःचं ठेवावं झाकून, दुसऱ्याचं पाव वाकून. अबे तुले तडी पार केला होता गुजरात मधून सुप्रीम कोर्टाने. म्हणून म्या हे या सरकारनं काय केलं, इकडे भरती काढली दाखवाले गव्हर्नमेंट नोकऱ्यामधली आणि 238 वेगवेगळ्या गव्हर्नमेंट सेक्टर मधल्या जागा प्रायव्हेट करून टाकल्या आहे ना. प्रायव्हेट पोरं लायब्ररीत अभ्यास करून राहिले. मला हे जेव्हा कळलं मी आंदोलन केलं. 6 दिवस वर दिले. मी पहिला महाराष्ट्रातला आहे. मी आंदोलन केलं. 40 लाख पोरं अभ्यास करते बंद्या महाराष्ट्रात. ऐकले नाही. मग मोर्चा काढला तरी सरकार ऐकलं नाही. मग मी माझ्या अवकातीवर आलो. मग मी माझी अवकात अशी खतरनाक आहे का, ये चांगल्या चांगल्या दांदरून देतो मी. माझ्या युट्यूब फेसबुकवर पाहिजा. मग म्या काय केलं, म्या दुकानं लावले. पोरायले दुकानं लावायला लावले. दुकानाचं नाव होतं मोदी चायवाला. त्याच्यावर चाय विकताना मोदीचं कार्टून. मग बेरोजगार पकोडा सेंटर, मग पकोड्याचं दुकान लावलं दुसरं त्याच्या बाजूले. आणि तिसरं आंदोलनाच्या ठिकाणी. आणि तिसरं दुकान लावलं रिकाम टेकडा चिवडेवाला. आणि तिथं एकनाथ भाऊचा फोटो लावला कार्टून चिवडा विकताना. आणि जे व्हायरल झालं ते आंदोलन बीबीसी फिबीसीनं कव्हर करून नेलं. आणि बंद्या महाराष्ट्रात आंदोलन पेटलं. देवेंद्र फडणवीसले 8 दिवसात GR मागं घ्या लागला आणि महाराष्ट्रातल्या कॉन्ट्रॅक्ट भरती वापस घ्या लागल्या. म्हणून यायच्यासोबत हे दाखवाचे दात वेगळे आणि खाचे दात वेगळे आहे यायचे. म्हणजे एका बाजूला इकडं आपल्याला ते चेक करत असते विरोध होते का. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणुका नाही झाल्या 2.5 वर्ष झाले आहे ना.
आणि काम कोण पाहून राहिलो? प्रशासक. डायरेक्ट गल्लुऱ्या खाले भेटते त्याले. दबाव नाहीच आहे व्यवस्थेचा, आहेच नाही ना, लोक प्रशासन आहेच नाही. त्याच्यामुळे त्या निवडणुका सुद्धा सरकार आल्यावर होईल, पण महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे. याच्या सरकारमध्ये यायनं 2.5 वर्ष झाले निवडणुका घेतल्या नाही. बमाळ लाटणं चालू आहे. येऊ द्या, ठीक आहे, जिकडून खाता येईल तिकडून खाणं चालू आहे. म्हणून मला असं वाटते का या महाराष्ट्रात बदल झाला पाहिजे, आणि बदल झाला तरच काहीतरी संभव आहे. नाही तर हे आपल्याला खाल्ल्याशिवाय ठेवणार नाही. हे वारंवार तुम्हाला चेक करायचं काम करते, ठीक आहे. केंद्रातलं जर सरकार करतेच का, हे विरोध करते का बा, हे बयाड आहे का, चेक करा यायले. मग कोरोनात एक वेळा चेक केलं तुम्हाला, तुम्ही बयाड आहे का? त्यानं सांगितलं घरचे लाईट बंद करा आणि दिवे लावा. साऱ्या बयाडाईनं लावले, म्या नाही लावले. माया गावात मी एकटाच होतो, माय रोज एक तुळशी पुढे दिवा लावते, माया मायले सांगा लागत नाही. मग यानं पुन्हा एक वेळा चेक केलं. या देशातलं कोणतंही सरकार SC ST OBC मराठा या बहुजनावर टिकून आहे. 80% आहे आपण बहुसंख्य, आणि यायले न्याय भेटत नाहीत. हे चेक करते का, हे खरंच बयाड आहे का? पुन्हा त्यानं क्रॉस व्हेरीफाय केलं. दुसरी लाट आली, म्हणे भांडे वाजवा. घरचे पातेले फोडून टाकले तुम्ही, वाजू फोडले का नाही? हा, बस ते तसेच चेक करत असते. अरे ऐकते रे बॉ, चलो, ठीक आहे. म्हणून हे तुम्ही लक्षात घ्या. येणारी निवडणूक ही 20 तारखेला आहे, आणि आपल्याला वैभवदादा पाटील यांच्या तुतारी या चिन्हासमोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मताने विजयी करायचा आहे. एवढंच मी बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जय महाराज. धन्यवाद सर. या ठिकाणी बापू बिरू वाटेगावकर यांचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मनस्वी सहर्ष स्वागत. त्याचबरोबर आटपाडी तालुक्याचे ज्येष्ठ नेते सन्मान्य रावसाहेब काका पाटील, त्याचबरोबर सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारिणी सदस्य सन्मान्य हनुमंतराव देशमुख आप्पा यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्याचबरोबर यानंतर आपल्या समोर मनोगत व्यक्त करण्याकरता येत आहेत पुणे पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार सन्माननीय अरुण अण्णा लाड साहेब. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. आज खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आपले उमेदवार वैभवदादा यांच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले आपल्याला गडबड आहे म्हणून जयंत पाटील सगळ्यांना संबोधित केलं, आणि नुकतेच गेलेले जयंत पाटील साहेब, निलेश कराळेकर त्यांनी आपल्या युवक आघाडीवरचं सगळं बोजा सांभाळ आहे आणि गावोगाव हिंडतायत. आज 5 सभा घेतल्या आणि आणखी 5 सभा त्यांना घ्यायचे. सदाभाऊ अविनाश पाटील, ज्येष्ठ नेते शंकरदादा, बाळासाहेब पाटील, बाबासाहेब मुळी, संजीव पाटील, महेश कराडे, प्रमोद आमसागर, वाजवते आमचे संचालक संजय संग्राम बाबा, आणि आमच्या बोरगावचे संचालक आबा, त्यानंतर आटपाडीचे रावसाहेब आबा, देशमुख, विलास पाटील, आणि उपस्थित सर्व आपण बंधूंनो, भगिनींनो आणि नेते मंडळी. आजची सभा महत्त्वाची आहे का, तुमचं जे विसापूर सर्कल आहे हे आबांचं आहे, आबांनी उभा केलेलं आहे, आणि आबांनी इथं मोठं काम केलेलं आहे. आणि आटपाडी, खानापूर आटपाडी हा मतदारसंघ इतका व्यापक आहे, आणि तिथं लांबडा आहे. खानापूर संपला, आटपाडी घ्यायचा, आणि आटपाडीतनं म्हणजे कमी पडलं काय म्हणून हा विसापूर सर्कल त्यात घातलेला आहे. पण घातलं असलं तर चांगलं आहे का, हे आबांनी उभा केलं आहे. ह्या विसापूर सर्कलचं काय काम केलं ते आम्ही बघत आलेलो आहे, आणि ते झालेलं आहे. आबा ज्यावेळी गृहमंत्री होते त्यावेळी तिथं म्हणजे पोलीस अकॅडमी काढली, पोलिसासाठी भरतीचं केंद्र काढलं, आणि पोलिसाचं इतकं महत्त्वाचं आहे की मागं वशिल्यानं होत होते, वशिल्यानं पैसे खाऊन भरती व्हायची. पण आबांनी अशी शिस्त बसवून दिली आहे की वशिला नाही, कोणाचा एक पैसा नाही, त्या गुणवत्तेनं तो युवक येईल, सगळं म्हणजे ही देईल, म्हणजे सगळ्या टेस्ट देईल, आणि मग तो नेईल. म्हणजे पोलीस खात्याची चांगली शिस्त बसवलेली आहे, आणि आज तागायत चाललेलं आहे. आणि बघतोय आम्ही की बाबा पाण्याचं, ह्या विसापूर सर्कलचं पाण्याचं काम सुद्धा आबांनी इतकं चांगलं केलं. एकदा आम्हाला मी शशिकांत शिंदेनं दाखवून दिलं कुठं काय काम केलेलं आहे, की आधी पुंदीला नेलं, पुंदीहून
त्या तलावात नेलं, सिद्धेवाडी कसं पाणी नेलंय, पोंदून कसं उचललंय, सिद्धेवाडी कसं पडलंय हे आम्हाला दाखवलंय. हे मोठं काम अगदी 3 वर्ष आबांनी कोणाला निधीच येऊन दिलं नाही. सगळं 80% निधी ह्या तुमच्या म्हणजे पाणी योजनेसाठी केला आणि आणला. आबा निधी आणत होते. जयंत पाटील साहेब त्या खात्याचे मंत्री होते, त्यांनीच खूप निधी दिलाय. आणि हा जे दुष्काळी भाव होता तो सुजलाम सुफलाम केलेला आहे. आणि ते राष्ट्रवादीत केले म्हटलं तर काय चुकीचं आहे. सगळं कामकाज राष्ट्रवादीचं आहे, सगळा निधी राष्ट्रवादीचा आहे. आज आपण बघतोय की बाबा हे प्रत्येक मतदारसंघात आम्ही गेलो म्हणतायत की बाबा हे काम मी केलं, 800 कोटीची कामं आणली, 1000 कोटीची कामं आणली. पण आम्ही बारकाईने बघितलं ही कामं म्हणजे काय. ही कामं म्हणजे त्याने आपल्या सगळ्या भागातनं सांगली जिल्ह्यात हायवे गेलाय. हायवेचं जे बजेट आहे ती सुद्धा त्यांनी आम्ही आणलंच म्हणतायत आणि त्याच्या बजेटमध्ये घेत आहेत. त्यानंतर पुन्हा जे 25 टनातलं काम आहे ते त्यांचे हे आहे हस्तक आहेत. ते मुंबईला जातात, त्यांचे काही द्यायचे ते देतात, इथं आणतात कामं, आपण खायचे खातात आणि त्यात राहिलेलं काम होतात. ही सगळी कामं मिळून त्यांचं आमचं बजेट आहे, अमके केले तमकेले म्हणून सांगताय. पण हे सगळं खोटं आहे. हे खोटं आहे आणि ह्या खोट्यापणाला कुणीही बळी पाडायचं काही काम नाही. यांचं काहीच काम नाही. आज जे केलंय ते राष्ट्रवादीने केले, ह्या विभागात केलंय ते राष्ट्रवादीने केलेलं आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आणि इथून पुढं जे होईल ते राष्ट्रवादीच्या हातातूनच होईल. आज वैभवदादांना उभा केलंय, सदाभाऊनी चांगला हा मतदारसंघ उभा केलेला आहे. मुळीक साहेब त्याचं मत्तील होते. अशा पद्धतीनं आपणाला हे मतदारसंघ उभा आहे. आणि एकूण बघितलं त्या मतदारसंघाचं जनगणना अशी आहे की ते खानापूर आटपाडी हे 2 तालुके आणि तुमचा हे विसापूर सर्कल आहे हे किंग मेकर होऊ शकतोय. तुम्ही सगळ्यांनी जर चांगल्या पद्धतीने मतं दिले आणि चांगलं घडवलं तर तुम्ही सगळे त्या मतदारसंघाचे उमेदवार निवडून आणायचे म्हणजे मुख्य कारण होऊ शकताय, किंग मेकर होऊ शकताय. माझी तुम्हाला सगळ्यांनी विनंती आहे तुम्ही हे किंग मेकर व्हा आणि झालंच पाहिजे. आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी सांगितलं पाहिजे. मग जयंत पाटील साहेबांनी सांगितलं 3 आणि चौथा उमेदवार आपण राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या गटाला आणू शकतोय. पण त्यासाठी तुमचं कष्ट महत्वाचं आहे. तुम्ही खूप मोठं कष्ट घेतलं पाहिजे. असं झालं तर आपली 4थी सीट सुद्धा निवडून येऊ शकते. का वैभवदादांनी विटा उभा केले, सदाशिव भाऊनी 2 तालुके उभा केले. ते कुठं कामात उभा केलं नाही, कामात काही पडले नाही. संस्था इतक्या काढले जे प्रत्येकाला संस्थेत सामावून घेतलेले, जागा सेवा दिलेली आहे. अशा पद्धतीनं त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. आणि त्यांचं आज जे योगदान आहे त्या योगदानाचं आपण माप त्यांना देऊया, दिलंच पाहिजे. असं होत असताना एकूण बघितलं की आपल्या पोलीस खात्याने काय काय केले बघितलं. या मोदी शासन आले त्यावेळी त्यांनी काय केलं की म्हणजे जे पोलीस सैनिकाची भरती व्हायची ती वेगळी काढली. आणि ते वेगळी अशी काढली की 4 वर्ष फक्त त्यांना शिकवायचं आणि त्यांना पोलीस म्हणजे सैनिकात ठेवायचं नाही. त्यांनी सोडून जायचं, त्यांनी भांडवल घ्यायचं आणि धंदा काढायचा. असं कुठं होतं का. पहिले जी पद्धत होती किंवा त्या 15 वर्ष काढायचं, पुन्हा रिटायर व्हायचं, त्याला पेन्शन मिळत होती. त्या पेन्शन ती माझ्या हक्काचे म्हणत होता. आणि त्यावेळी ज्यावेळी सैन्य देशाला अडचणी त्यावेळी सैनिक स्वतःहून जावे, सामील व्हायचे आणि देशासाठी लढायचं. पण ह्या आत्ताच ही पद्धत एकदम चुकीची आहे आणि ह्या पद्धती काय होऊ शकत नाही अशी अवस्था आहे. आज बघतोय आपण आज झेडपीच्या जागा 22 जूनला त्यांनी काढल्या. 13,000 जागा होत्या. पण त्यांचं जवळजवळ 25 कोटी शासनाकडे जमा आहेत. पण ती जागा आज सगळ्यात काढल्या नाही, निकाल दिला नाही. म्हणजे प्रत्येक झेडपी असू द्या, शिक्षण असू द्या, हायस्कूल असू द्या, कॉलेज असू द्या, मेडिकल कॉलेज असू द्या आणि जे शासकीय जे संस्था आहेत त्या सगळ्याच्या संस्था आहे त्या जागा त्यांनी घेतलेल्या नाही. 2 कोटी नोकरी देतो म्हणून सांगितलं पण 2 सुद्धा दिले नाही. अशा अवस्थेत आपल्या युवकांची मोठी वाताहत केलेली आहे. आणि आता लोकसभेला त्यांना दणका बसल्यावर मग आपल्या युवकांना म्हणजे 5,000, 7,000, 10,000 देतो. किती महिने? 6 महिने. 6 महिन्यात काय त्याचे हक्क द्या, त्यांच्या जागा घ्या. त्यांचे हक्क देऊन त्याच्या जागा मोकळ्या त्या सगळ्या जागा घ्या आणि त्याचे घ्या. महिला भगिनींना म्हणजे लाडकी बहीण मागं त्यांना आठवलं नाही का हो. मोदी 10 वर्षाला सत्तेवर आहेत त्यावेळी काटवलं नाही, आताच काटवली. त्या तुम्ही सगळ्यांनी लोकसभेला त्याला धनका दिला. 31 जागा आपल्या महाविकास आघाडी निवडून आले, त्या आणल्या, त्यामुळे ते जागे झाले. आणि आता काय आपलं पुढचं काय भविष्य चांगलं नाही. म्हणून आता विधानसभेला सुद्धा
लाडकी बहीण काढले, शेतकऱ्याचं अनुदान काढलं, अमकं तमकं, पण ते बेसिक आहे ते काही केलं नाही. अनुदान तात्पुरतं असते. जे हमी भाव आहे, हमी भावाला जेडीला 57 साली निवडून आल्यापासून लोकसभेत विधानसभेत भांडताय की शेतकरी मालाला हमी भाव द्या, उत्पादन खर्च आधारित 50% नफा पकडून हमी भाव द्या, पण आज तागात कोणी दिलेलं नाही. आणि तुम्हाला सांगायला मला थोडं संकोच वाटतोय, या शासनानं हमी भावानं मागच्या वर्षी फक्त 6% माल घेतलेला आहे. देशातला 6% माल घेतलेला आहे. घेतो म्हणतो त्याला हमी भावानं माल घेऊ शकत नाही. आज सोयाबीन आता म्हणतायत 6,000 रुपये आम्ही सोयाबीनला देतो, पण दिले का नाही? तुम्ही 3800 आमचे सोयाबीन घेतलं त्यावेळी का तुम्ही दिलेलं नाही? हे सगळं लबाडी आहे. सोयाबीन नाही, पुन्हा बाकीचं कापूस नाही, कापूस अनुदान देतो देत नाही, आणि हे सगळं आपल्याला फसवायचं चाललंय. पण ही आपण फसवू नये. शेती आज आपले 60-62% जनता शेती अवलंबून आहे. ही शेती चांगली टिकली पाहिजे, चांगली पिकली पाहिजे, त्याला चांगला हमी भाव मिळाला पाहिजे, योग्य पाणी मिळालं पाहिजे, खतं मिळाली पाहिजे. पण खताला तुम्ही इतकी त्यांनी वाईट केले, तुम्हाला सांगायला मला थोडं संकोच वाटतोय. या शासनानं, मोदी शासनानं जे नाफ्ता असतो, कच्चं तेल असते, कच्चं तेल त्यापासून डिझेल, पेट्रोल, गॅस, पुन्हा गॅस सिलेंडर आणि खतं, रासायनिक खतं होतात. या शासनानं 85% अनुदान कमी केलं का? जागतिक बाजारपेठेप्रमाणे ह्या मालाला अनुदान दिल्याशिवाय ही चालू शकत नाही. खताच्या किमती न कळत तुम्हाला वाढवतायत, किती वाढल्या तुम्हाला माहिती नाही, आणि अशा पद्धतीनं तुम्हाला वाढवतायत. 85% अनुदान त्यांनी कमी केलेलं आहे, संपवलेलं आहे. पण हे आम्हाला अनुदान पाहिजे. आमच्या शेताला, खताला वेगवेगळ्या भावात खतं मिळाली पाहिजे, आणि असं झालं तर आपली शेती चांगली पिकू शकते. पण तुम्ही सगळं ध्यानात घ्या. यांनी काय काय केलं ध्यानात घ्या, आपल्या लोकांनी काय केलं ती पण ध्यानात घ्या. आणि उद्याची निवडणूक महत्वाची एवढ्यासाठी आहे की आपल्या लोकांनी केलेलं ध्यानात घ्या. त्यांच्याकडे त्यांनी सांगितलंय की आम्ही 21,000-3,000 रुपये तुम्हाला लाडक्या बहिणी देतोय, त्यांना उद्योगधंदे देतोय, त्यांना म्हणजे शेतकऱ्यांना 3 वर्षाची माफी देतोय. इतकं सगळं बोलले की लबाडीने कधी बोलू शकत नाही. पवारसाहेबांनी मागे दिली ती 2 लाखाची, आता 3 लाखाची देतो म्हणून सांगितले. त्यासाठी आपल्याला महाविकास आघाडीचे तथ्य आणायचं आहे, आणि लबाड बोलू शकत नाही. पवारसाहेबांचं आता जवळ 85 ते लबाड बोलू शकत नाही, लबाड बोलले नाही. लबाड बोलायचं काय काम आहे त्यांना, काय मिळवायचं त्यांना? त्यामुळं आपण जे महाविकास आघाडीचा अजेंडा आहे तो आपण घेऊया, आणि जे म्हणजे महायुतीचा अजेंडा आहे, फसवा अजेंडा आहे, तो टाकून देऊया. महाविकास आघाडीच्या सगळ्यांना निवडून द्यावं, आणि आमच्या भाऊंना म्हणजे भाऊनी आणि वैभवदादांना निवडून द्यावं, अशी माझी विनंती आहे. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर विसापूर गावचे